खाली मुंडकं वर पाय. घंटीकडे वाजा पुढे. या ईडी सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे सरकारचं खाली मुंडकं वर पाय. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शरदचंद्र पवार साहेबांचा विजय असो, विजय असो. विजय असो. या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमर भाऊ कितने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. अरे या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. सरकार जब जब डरती है, ईडी करती है. धिक्कार असो, धिक्कार असो. ईडी सरकार हाय हाय. ईडी सरकार हाय हाय. ईडी सरकार हाय हाय. ईडी सरकार हाय हाय. ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. या ईडी सरकारचं करायचं काय? नक्कीच आज पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये या ईडी सरकारच्या विरोधात आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहित दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहोत. या ईडी सरकारनं गेले अनेक दिवसापासून आज आपण विचार करताय की अजितदादांना शिखर बँकेच्या घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळते, त्यांच्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळते आणि आदरणीय रोहित दादांना आज ईडीची नोटीस आज दुसरी वेळेस बोलवलंय. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आम्ही परळी तहसीलला जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. तुमची भूमिका काय असणार तुमची? नक्कीच पक्ष जे ठरवेल आम्ही त्यांची भूमिका असेल आमची. हे तिघाडी सरकार जे आहे ते रोहित दादा पवारांसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि बाकीचे तर आम्ही दुसरं एक आणखी निवेदन देत आहेत शेतकऱ्यांसाठी युवा पिढीचा आवाज दाबण्यासाठी. कारण